निमान्सच्या माध्यमातून बंगळुरू इथली संस्था आहे, त्या संस्थेच्या माध्यमातून अधीक्षक असो किंवा कर्मचारी असो त्यांना वेगवेगळं काउन्सिलिंग करून विद्यार्थ्यांनी जे आहे ते त्यांना माहिती दिल्या गेली पाहिजे अशा प्रकारचा विषय आणि स्वयंसंस्थेच्या माध्यमातून सुद्धा आम्ही उपाययोजना केलेल्या आहे आणि निश्चितच आम्ही त्या परिवाराला आम्ही 2 लक्ष सामुग्री अदन दिलेलं आहे आणि यानंतर जास्तीत जास्त दक्षता आदिवासी विभाग घेत राहील असं या ठिकाणी सांगतो। याला जबाबदार आहे ना अध्यक्ष महोदय। प्रकल्प अधिकाऱ्याला तुम्ही हात पण नाही लावत, तो दुसऱ्यावर कारवाई करायला निघाला अध्यक्ष महोदय आणि त्याच्यामुळे त्याला निलंबित करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय। तो आपण निलंबित करणार का मंत्री महोदय? अध्यक्ष महोदय, हा माझ्या मतदारसंघातला प्रश्न आहे। मोरोशी आश्रमशाळेच्या अगोदर सुद्धा वालिवरा आश्रमशाळेमध्ये सुद्धा असाच प्रकार घडला। या शापूर प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या या सगळ्या आश्रमशाळांच्यावर प्रकल्प अधिकारीच खऱ्या अर्थाने जबाबदार आहे। जे संजय केळकर यांनी विचारले वस्तुस्थिती आहे, कुठल्याही प्रकारच्या व्हिजिट नाही, कंट्रोल नाही, फक्त वसुलीसाठी जातात आणि वसुली करणं हा एकच धंदा त्यांचा आहे। तर खरं म्हणजे या मुलीने आत्महत्या केली, त्याबरोबर वालिवऱ्याच्या सुद्धा त्याची सुद्धा अजून चौकशी येऊन आलेली आहे, पण त्यांच्यावर पण त्या प्रकल्प अधिकाऱ्यावर कारवाई झाली नाही। आता ही मोरोशीची दुसरी घटना घडते आणि तरी सुद्धा जर त्याला संरक्षण मिळत असेल तर ते चुकीचं आहे। जर मुलींच्या बाबतीमध्ये अशा प्रकारच्या आत्महत्या करण्याची पाळी येत असेल तर पहिल्यांदा प्रकल्प अधिकाऱ्याला निलंबित करावं आणि त्याच्यावर कठोर कारवाई करावी। अध्यक्ष महोदय, सभागृहाच्या सन्माननीय सदस्याच्या भावना लक्षात घेता आणि महिला आयोगाच्या अध्यक्षांनी सुद्धा दिनांक 2 जानेवारीला भेट दिली होती, तो अहवालसुद्धा 5 जानेवारीला प्राप्त झालेला आहे। त्यामुळे निश्चितच सर्व बाबी लक्षात घेता प्रकल्प अधिकारी जो आहे हिवाळे यांना निलंबित करून चौकशी करण्यात येईल।